2 धावांची पेनल्टी ही बॅटिंग करणाऱ्या संघाला आलेला आहे. धन्यवाद. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू येतोय. मॅच ऑन करा. पहिल्या चेंडूवरती समीरच्या बॅट मधून आलाय गगनभेदी गगनचुंबी डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार येतोय आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात धमाकेदार करतोय. दुसरा चेंडू दुसऱ्या चेंडूवरती आणखीन एक मोठा फटका, मात्र फटका फसलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. समीर थले नोंद घ्यायची आहे. बरा वेळेवरती जर आपला खेळाडू जर आला नाहीये तर मात्र त्याला टाइम आउट नुसार सुद्धा बाद सुद्धा दिला जाईल. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. इथे कुठलीही चुकी स्वीकार केली जाणार नाहीये. गलतीला माफी नाहीये. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. समीर बाद झाल्यानंतर सूरज येतोय. सूरज दलवी हा नवीन फलंदाज असेल. अर्थात सामना आपण पाहतोय चिराग एंटरप्राइजेस जिराड विरुद्ध माहिर व आयुषी 11 जिराड या दोन संघामध्ये. चिराग एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन सचिन टॉन जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण जर पाहिला तर तिसरा सामना आजच्या रात्री मधला तिसरा सामना. पहिला सामना चेस झाला नव्हता. दुसरा सामना मात्र या ठिकाणी चेस झालाय आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये सचिन मात्रे या कॅप्टनने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण घेतला. आम्ही चेस करू असा निर्णय घेतला, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा समीर आला. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर मारला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट जातोय आणि त्यामुळे 3 चेंडू आणि धावफलकावरती 6 धावा 1 विकेट. सुंदर स्क्वेअर कट, अप्रतिम. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत सूरजच्या बॅट मधून येतोय. इथे आणखीन एक चांगला फटका. 30 गजच्या दायऱ्यामधून चेंडू सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेला, मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवला जातोय. सुंदर फिल्डिंग होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने खूपच रनिंग केली होती आणि तेथे चेंडूला अडवलाय. अप्रतिम, लाजवाब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी तेवढी कमी असणार आहे. बघा, जवळजवळ 25 ते 30 पावला रनिंग केली आणि या ठिकाणी त्यांनी चेंडूला अडवला, चौकार अडवला. धावा मात्र या ठिकाणी येतात, त्या मात्र 12 धावा 1 फलंदाज बाद. पहिले षटक प्रगतीपथावरती. चेंडू अगदी ऑस्टमच्या खूपच बाहेर टाकलाय. गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज पाहतोय अभय कवले, ज्यांनी काल एका पहिल्या विकेटसाठी बॅटिंग करताना खूप चांगली भागीदारी केली आणि त्यामध्ये त्याचा वाटा होता. 55 धावसंख्येमध्ये तो सुद्धा एक चांगला बॅटर होता. अत्यंत जबरदस्त बॅटिंग त्याची कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत लटकतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज सूरज दलवी. बॅक टू द पॅव्हिलियन.
दुसरा हादरा बसलाय यावेळेला आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात माहीर व आयुष 11 चिराड या संघाला रितेश च्या संघाला आपण बघतोय रितेश राऊत संघाचा कॅप्टन अर्थात मधल्या क्रमांकावरती 2 फलंदाज बाद झाल्यानंतर तो मात्र मैदानात आलाय। आज वेगळ्या रणनीतीशी मैदानात उतरतोय कारण 55 ते 60 धावांचं आव्हान रचायचं असा त्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आता जी सुरुवात झाली होती त्यानंतर मात्र 2 विकेट गेल्यात आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर हे रितेश राऊत वरती सुद्धा असणार आहे। अमोल सुरवसे आणि मनोज वाडेकर यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि तो मात्र या ठिकाणी पहिली बॅटिंग करतोय। रितेश राऊत याची कॅप्टन म्हणून निवड थोडीशी चुकी आपण बघतोय। बॅटिंग करणारा संघ आहे या ठिकाणी रितेश राऊतचा चिराग एंटरप्राइजेस हा संघ आपण बघतोय बॅटिंग करतोय रितेश राऊतचा संघ आणि त्याच वेळेला आपण बघतोय धावा गेल्यात ते 13 धावा 2 फलंदाज बाद झालेत। आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय कार्पेटने धावसंख्या पुढे जातोय धावफलकावरती अजून 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलकावरती 14 धावा लागल्या जेथे 2 बाद 14 अशा स्थितीमध्ये संघ आहे तो म्हणजे रितेश राऊतचा चिराग एंटरप्राइजेस हा संघ। दोन्ही संघ पराभूत झाले होते आणि त्यानंतरचा हा दुसरा मॅच खेळतात डू और डाय मॅच असणार आहे करो या मरो अशी लढत असणारा ज्याच वेळेला सचिन मात्रे यांनी वेगळ्या रणनीतीने या ठिकाणी गोलंदाज उतरवलेले आहेत। काल जी गोलंदाजी क्रमवारी होती ती चुकली होती। काल गोलंदाजांनी थोडी खराब कामगिरी केली होती आणि तो सामना पराभूत झाले होते परंतु आज वेगळ्या रणनीतीने या ठिकाणी उतरवला। पहिला गोलंदाज आला मनीष दुसऱ्या गोलंदाजासाठी आला पहिले षटक टाकलं अभय कवलेने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी खर्च केला त्यानंतर मनीषला अनुभवी गोलंदाज या ठिकाणी उभा केलाय तो सेकंड ओव्हरसाठी तो म्हणजे मनीष भोईर गोलंदाजी मार्कवरती इथे त्रिफाला आणि दर्णे गुरुजी आजच्या रात्रीमधला पहिला आणि संपूर्ण स्पर्धेमधला 5वा त्रिफाला या ठिकाणी लागलाय आणि फलंदाज बाधून परतलाय तो म्हणजेच चिराग एंटरप्राइजेस संघाचा दीपक बॅक टू द पॅव्हिलियन। समालोचक यस माबगावकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या सोबत आमच्या सर्वांचे गुरु समालोचक टीमचे गुरु आदरणीय फाटक सरांचं आगमन होतोय। सुहाजी फाटक सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गेल्या पहिल्या पर्वामध्ये समालोचनाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली होती या गावासाठी या साही मंडळासाठी ज्यांनी समालोचनाची सुरुवात केली होती ज्या मंडळासाठी कित्येक वर्ष समालोचन केलं होतं ते म्हणजेच फाटक सर यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन होतंय। कुलाबा जीवन गौरव पुरस्कार अर्थात समालोचन क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांना महाराष्ट्राचा मिळाला ते आदरणीय फाटक सर यांचं आगमन होत आहे। धन्यवाद फाटक सर। चांगला फटका येतोय कार्पेटने केलाय लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू येतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय तो म्हणजेच थले फिल्डिंग करतोय लॉंग ऑफच्या दिशेला धावफलकावरती आहे 16 धावा 3 बाद 16 दुसरे षटक प्रगती पदावरती मनीष भोईर गोलंदाजी मार्कवरती स्ट्राइक वरती कॅप्टन रितेश राऊतला आपण बघतोय।
राईट आर्म ऊर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने राजेश पाटील ज्या ठिकाणी पंच आहेत मेन पंचांच्या भूमिकेत त्यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो म्हणजेच मनीष भोईर. राईट आर्म ऊर द विकेट. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाचा होता, मात्र त्याच वेळेला इथे चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आहे. चेंडू डॉट जातोय. वेगळी रणनीती या ठिकाणी आखलेली आपण पाहतोय. अनसोल जो सामना आहे या पुढचा त्याच्या दोन्ही कॅप्टनने लिस्ट पाठवून द्यायचे आणि आपले खेळाडू सुद्धा तयारी ठेवायचे. पुढचा सामना जे खेळाडू या स्पर्धेमध्ये अनसोल्ड झाले होते त्यांच्यासाठी सुद्धा सामना ठेवलाय आणि जो विजय होईल त्यासाठी 10,000 रुपये ही रोख रक्कम या स्पर्धेमध्ये आहे. पाठक सर आज तुम्ही इथे आलात, खूप अभिनंदन आपलं, कारण आज खूप मोठं पारितोषिक आहे. बघा प्रेक्षकाच्या भूमिकेत आपण जर असाल आणि इथे लॉटरी जर आपल्याला लागली, ड्रॉ मध्ये आपलं नाव आलं तर एवढा मोठा फ्रीज आपल्या घरी द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी टेम्पो बोलवावं लागेल. हे प्रेक्षकांसाठी खूप मोठी आहे. पुरुषांसाठी अलग फ्रीज असणार आहे, ड्रॉ असणार आहे, महिलांसाठी अलग ड्रॉ असणार आहे. त्यामुळे 2-2 फ्रीज अगदी आपल्या व्यासपीठावरती आहे आणि हे फक्त कुठे होऊ शकतो तर फक्त झिराट गावात आणि झिराट प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतोय. तब्बल 20 सायकली मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बोकड सुद्धा पारितोषिक आहेत. त्याचबरोबर आणखी LED TV सुद्धा दिसतात. म्हणजे आज संपूर्ण झिराट गावामध्ये हा जल्लोष आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. पर्व दुसरं 2024 आणि त्या स्पर्धेचा दुसरा दिवस फायनल डे इथे पाहतोय. फक्त झिराट प्रीमियर लीग ZPL या स्पर्धेमध्ये हे सर्व काही होऊ शकतोय. जर यूट्यूबवर मध्ये असाल आपण आणि आजूबाजूला अलिबाग तालुक्यामध्ये असाल तर कृपया ग्राउंड वरती या. आज आपण सुद्धा या पारितोषिकाचे मानकरी असू शकता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. रितेश राऊतचा वेगाने टाकलेला चेंडू होता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रथमेश थले गोलंदाजी मार्कवरती आलाय. षटक नंबर 30 प्रगती पथावरती. पहिला चेंडू डॉट टाकलाय. 17 धावा धावफलकावरती, 3 बाद 17 अशा अडचणीमध्ये रितेश राऊतचा संघ अडकलेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळायचा होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, मात्र दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट जातोय. प्रथमेश थले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश थलेची गोलंदाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे. 232वा चेंडू डॉट जातोय. या ZPL स्पर्धेमध्ये काल आणि आजचा हा 232वा डॉट चेंडू. प्रथमेश थले पुन्हा एकदा तिसरा चेंडू उडवलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बिग षटकार. मध्ये 95वा सिक्सर लागलाय. तब्बल 95 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये काल आणि आज लागलेत. हे फक्त ग्रामपंचायत झिराटच्या क्रीडांगणावरती आपण बघतोय. इथे कमबॅक केलं. गोलंदाजाने शॉट ऑफ बाउन्सर टाकला होता आणि त्यावरती रितेश राऊत अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न चुकलाय. 3 चेंडू डॉट केलेत रितेशने आणि या 4 चेंडूवरती एकूण 6 धावा जरूर आल्यात. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे षटक नंबर 30 प्रगती पथावरती. पुन्हा एकदा फटका केलाय. बॅक टू द बॉलर. गोलंदाजच्या मस्तकावरती दस्तक देणारा शानदार स्ट्रेट षटकार. फार न फिटावा एवढा पॉवरफुल स्ट्रोक रितेश राऊतच्या बॅट मधून आलाय. 6 धावेने
धावफलकावरती 29 धावा लागल्यात. आडव्या बॅटने केला चेंडूला कार्पेटने पाठवलाय स्क्वेअर लेग वरती. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा 3 बाद अशा स्थितीमध्ये चिराग एंटरप्राइजेस झिराड हा संघ आपण बघतोय. या ठिकाणी नियोजित कमिटी जी आहे त्या सर्व नियोजित कमिटीचे सदस्य विखुरलेले कुठेतरी बसलेले आहेत. त्या सर्वांना विनंती असेल आपण स्टेजच्या समोरती यायचं आहे. इथे आपली थोडीशी छोटीशी मीटिंग आहे आणि त्यासाठी नियोजित कमिटीचे सर्व मेंबर यांना व्यासपीठावरती बोलवण्याची विनंती करतोय मी. सर्व नियोजित कमिटी आहे त्या सर्व मेंबरने कृपया कुठेही आपण असाल तर इथे यायचं आहे, जमायचं आहे. छोटीशी मीटिंग आपल्यासाठी बोलवलेली आहे तर आपण या आणि जयवंत सालुंके यांच्याशी आपण संपर्क करा. त्याचबरोबर अनसोल्ड ची मॅच आहे त्या सर्व प्लेयरने व्यासपीठावरती यायचं आहे. अनसोल्ड प्लेयर सर्व असतील त्याने व्यासपीठावरती या. कुठेही थांबू नका, आपण व्यासपीठावरती या. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावेच्या सरासरीने चिराग एंटरप्राइजेस झिराड या संघाची धावसंख्या 3 बाद 30 अशा स्थितीमध्ये आहे. जिथे रितेश राऊतने संपूर्ण सूत्र आपल्या हातात घेतले. 2 षटकांनी तो 9 चेंडूमध्ये 15 धावेवरती खेळतोय आणि त्याला साथ देणारा आकाश गुप्ता जो पाहतोय 1 चेंडूने 1 धावेवरती खेळतोय. षटक नंबर अंतिम प्रगती पथावरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय तो म्हणजे संघाचा कॅप्टन सचिन मात्रे. सचिन विरुद्ध रितेश राऊत असं युद्ध आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळणार. ज्या पद्धतीने दोन्ही कॅप्टननी सांगितलं होतं की आम्ही 50 ते 55 धावा रितेश या ठिकाणी नक्की मारेल, परंतु 50च्या आतमध्ये सचिन या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी दोन्ही आता समोरती आहे. दोघांमधलं युद्ध असणार आहे कारण या षटकामध्ये दोघांनी जी कमिटमेंट केली होती ती इथे नक्कीच योग्य ठरणार कोण हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. सचिन विरुद्ध रितेश राऊत अंतिम षटकामध्ये आपल्या दोघांना पाहायला मिळेल. हे युद्ध सामना सुरू आहे माहिर आयुषी 11 झिराड विरुद्ध चिराग एंटरप्राइजेस झिराड या 2 संघामध्ये. सचिन मात्रेचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. स्लोवर 1 टाकला होता. स्लोवर 1 या ठिकाणी परखण्यात थोडंसं अपयश आलंय. रितेशला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातात गेलाय. 1 बाउन्स मनीष भोईरने चेंडू पकडलाय. एक कोणती धाव येत नाही आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती तरी सचिन हावी झालेला आपण या ओव्हरमध्ये बघतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्लॉग ओव्हरमध्ये सचिन मात्रे पुन्हा एकदा इथे उडवलाय. रितेश राऊतच्या बॅट मधून सरळ फ्लॅट अँड फ्युरियस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तुझा तर एक माझा सुद्धा असू शकतोय. एवढा जबरदस्त स्ट्रोक केलाय रितेश राऊतने आणि त्याची ताकद दाखवलेली आहे. वय कमी वजन जास्त आणि अगदी वजनाप्रमाणे स्ट्रोक केलाय सचिनच्या विरोधात रितेश राऊतने. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू सचिन मात्रेचा. यावेळी सचिनने अगदी ब्लॉक टाकलाय. चेंडू बॅटच्या वरच्या टॉप खालच्या एजला लागलाय. रनआउटची संधी आणि बघा मनीषला का लोंबडीचा दिमाग आहे तो आपण इथे ओळखू शकता. मनीषचा अनुभव ओळखू शकता. इथे अंपायरने थोडासा इशारा केलाय. थर्ड अंपायर साठी आहे कॉल तर कृपया थर्ड अंपायर आपण त्या ठिकाणी चेक करायचं आहे. रितेश राऊत की त्या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम चान्स मध्ये लागला होता की सेकंड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू एसटी ला लागलाय. बेल्स वरती झाले हे सगळं आपल्याला इकडे पाहायला मिळेल आणि त्यासाठी थर्ड अंपायर म्हणून पुरुषोत्तम भगत त्या ठिकाणी पाहणी करत आहेत. अगदी खूप क्लोज कॉल होता आणि त्या ठिकाणी असणारे राम हाले बघा अनुभव कसा असतो. अनुभव म्हणजे राम हाले क्रिकेटपटू झाले. बराचसा काल थेरोंडा संघाकडून खेळले आणि आज
क्रिकेटच्या मैदानावरती खेळून खेळून हे संपूर्ण त्याने उघडून पिलेलं आहे आणि त्यानंतर पंचांच्या कामगिरीसाठी ते आहेत बघा. अगदी क्लोज कॉल आहे. ज्या ठिकाणी रितेश राऊत आउट झाला तर मात्र या चिराग एंटरप्राइजेससाठी एक मोठा धोका होऊ शकतोय आणि त्यासाठी क्लोज कॉल होता आणि मग थर्ड अंपायरसाठी पुकार दिलाय. आता जो उभा त्या बाजूला आहे म्हणजे आकाश गुप्ता हा बाद आहे. आकाश गुप्ता बाद आहे. रितेश राऊत सेफ आहे. थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे. पुरुषोत्तम भगत त्या ठिकाणी थर्ड अंपायरसाठी होते आणि त्यांनी कॉल केलेला आहे. आकाश गुप्ता परततोय. अगदी बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकता ड्यू फॅक्टर कशा पद्धतीने आज काम करतोय बघा. काल दिवस होता तो म्हणजेच वन दिवस होता. काल वन दिवस होता. काल जंगलाला आग लागली आणि त्यामुळे ड्यू फॅक्टरचा इफेक्ट कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये झाला नव्हता. आज जलजीवन आहे. आज जल दिवस आहे आणि आज ड्यू फॅक्टर आहे बघा. पाठक सर वेगळं चित्र. ड्यू फॅक्टर इथे कामगिरी करतोय. काल अगदी जंगल पेटलं होतं. ज्या पद्धतीने वनवा लागला जातो तुम्ही खूप हीट असल्यानंतर जो वनवा लागतो त्या पद्धतीचा वनवा लागला होता आणि त्यामुळे ड्यू फॅक्टर नव्हतं. काल थोडासा धुका इथे होता, धूर इथे होता आणि त्यामुळे ड्यू फॅक्टर नव्हतं. परंतु आमचे कॅमेरामॅन बघा किती जबरदस्त आहेत. ड्रीम क्रिकेटचं कॅमेरामॅन आहेत ना खूप चांगली कामगिरी करत असतात आणि त्यामुळेच कौस्तुभ पाटीलची ती टीम आहे एक जबरदस्त टीम आहे आणि त्यांनी दाखवलं होतं ड्यू कशा पद्धतीने मैदानात आहे हे दाखवलेले आहे. चेंडू झालेत आतापर्यंत आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ संपलाय या षटकातून. सचिनचा चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. रितेशने ठोकलाय. चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटलाय. रितेशला उल्हासला जीवनदान मिळतोय. उल्हास पाटील आला होता स्ट्राईक वरती आणि त्याला जीवनदान मिळालंय बघा. सचिन तिकडे पाहतोय. एक कटाक्ष टाकलेला आहे त्यांनी सुद्धा कारण आपल्याला डू और डाय मॅच मध्ये आहोत आपण. असे झेल सोडणे एक एक धाव इथे देणे म्हणजे आपण पराजयाच्या दिशेला असू शकतोय. एवढा साधा आणि सोपा झेल ज्या क्षेत्ररक्षकांनी सोडलाय त्याच्या दिशेला एक थोडीशी कटाक्ष नजर टाकलेली आपण बघतोय. स्ट्राईक रोटेट होतोय आणि त्याचबरोबर एक धाव सुद्धा मिळतोय. सचिनला हा धोका पत्करायचा नव्हता परंतु चुकी होतोय. चुकीला माफी नसणार आहे. सचिनने टाकलेला तो कटाक्ष त्या क्षेत्ररक्षकाला नक्कीच जाणवला असेल. चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे रितेशचा फटका एवढा चांगला येत नाहीये. कार्पेटने खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. स्पीड करतोय फेकतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी स्ट्राइक रोटेट जरूर झाले परंतु फलंदाज उल्हास पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. वरती कोण जिंकणार युद्ध हे या शेवटच्या षटकातलं दोन्ही कॅप्टन समोरती आहेत बघा. सचिन मात्रे आहे त्याच्या समोरती रितेश राऊत आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने असेल या षटकाचं विश्लेषण आपण नक्कीच सांगणार आहोत परंतु शेवटचा चेंडू नंतर. इथे सचिनने बीट केलाय. रितेश राऊत वरती हावी झालाय सचिन मात्रे आणि या चेंडूवरती आणखीन एक रनआउटची विकेट. फलंदाज रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. सचिनने दुसऱ्या चेंडूवरती रितेश राऊतने षटकार मारला. तिसरा चेंडूवरती 1 धाव आली. चौथा चेंडूवरती 1 धाव. 5व्या चेंडूवरती 1 धाव आणि 6व्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव. म्हणजेच इथे अनसोलचा आपण टॉस करतोय परंतु सचिन मात्रे हे युद्ध जिंकतोय बघा. 5 चेंडूवरती 1 धाव. 1 चेंडूवरती षटकार. अंतिम षटक अगदी चांगलं गेलं. 41 धावांची गरज 24 चेंडूमध्ये सामना जिंकायला. अनसोल्डचा मॅच होतोय आणि त्याची नाणेफेक आपण करण्यासाठी त्या ठिकाणी
उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय. दोन्ही बोथ कॅप्टन अनसोडचे दोन्ही कॅप्टन आपण या 10,000 रुपये जिंकणाऱ्या संघासाठी असणार आहेत. बघा एवढी मोठी रक्कम या सामन्यासाठी आपण झिराट प्रीमियर लीग मध्ये लावतोय. बघा नियोजित कमिटीच्या वतीने निर्णय घेतलेला आहे. अनसोडचे जेवढे खेळाडू होते ते जर आजच्या स्पर्धेमध्ये खेळले नाही तर पुढच्या वर्षी या खेळाडूंची नावं घेतली जाणार नाहीयेत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ज्या पद्धतीने आपण अनसोल्ड साठी मॅच डिक्लेअर केला होता त्या पद्धतीने आपल्या सर्वांना खेळाडूंना या ठिकाणी येणे गरजेचं होतं. परंतु पुढच्या वर्षी आपण जर नाव दिलं तर मात्र ते घेतले जाणार नाही आहे. ही अगदी नियोजन कमिटी अगदी नियमबद्ध आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी हा निर्णय असेल. तर आपण कृपया कुठे असाल तर खेळण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय जयवंत सालुंके यांच्या शुभ हस्ते अनसोल मॅचचा नाणेफेक केला जातोय. अर्थात कॅप्टन आहेत अर्थात अमित आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते महेश थळे आहेत. दोन्ही कॅप्टन आपण बघतोय अनसोल मध्ये आहेत. महेशला प्रश्न विचारतो पहिलाच. महेश अनसोल मध्ये आहात. आपलं वय सुद्धा खूप 40+ झालेलं आहे परंतु 51 आहे. अनसोलची मॅच खेळताना तुम्हाला काय वाटतं? 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळायला मिळतोय. जसं आपण रायगड विरुद्ध ठाणा मॅच जो झाला होता तसा मॅच होणार का? अर्थात आम्ही तसा प्रयत्न करू. सामना अधिक चुरसदार होईल असा आम्ही प्रयत्न करू आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली हे आमचं खूप मोठं भाग्य आणि हौशेला मोल नसतं. आणि अजून क्रिकेट आहे रक्तामध्ये तोपर्यंत आम्ही खेळत राहणार. हे आता 51 चालू आहे. अजूनही खेळायची इच्छा आहे. हे ग्राउंड बघून आम्हाला खरोखर एकदम हुरूप आला खेळण्यासाठी. आम्ही पटापट नावं देऊन टाकली ZPL साठी. त्याच्यामुळे आम्हाला खेळायला खूप मजा वाटेल, एन्जॉय येईल. नक्कीच अशा ग्राउंड वरती आपल्याला खेळायला मिळतोय हे सगळं भाग्य आहे आपलं असं या ठिकाणी कॅप्टन सांगतोय. दुसऱ्या बाजूला अमित आहे अमित पतला अर्थात आपल्या समोर असेल. अमित आपल्याला खेळायला मिळतोय. बघा प्रतिस्पर्धी संघ बोलतोय आम्ही सर्वोत्कृष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात आपण बघतोय 10,000 रुपये पारितोषिक आहे. आपण जर जिंकलात तर काय करणार आहात? जल्लोष करू. बघा आपल्याला खेळायला मिळतोय. नक्कीच अशा मॅच मध्ये अनसोड झाला होता. थोडंसं निराश आपण झाला होता परंतु खेळायची संधी दिलेली आहे आपल्याला. नाणेफेक करून घ्या. पंच 1 मिनिट. नाणेफेक झालेले जयवंत सालुंके यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय छापा आणि अमितने टॉस जिंकलाय. काय घेशील? क्षेत्ररक्षण घेतील. अर्थात प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखणार? 40 धावापर्यंत. 40 धावापर्यंत रोखणार आणि चेंडू असतील ते जुने आणि 40 धावापर्यंत रोखणार असं सांगतोय. आपला काय असेल प्रयत्न? आपला किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आसपास धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. खेळाडू सर्व काही अनुभवी आहेत, काही कमी अनुभवाचे आहेत, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. धन्यवाद. आणखीन एक प्रश्न. आपल्यामध्ये एक जबरदस्त खेळाडू आहे तो म्हणजे योगेश सालुंके. आज तुमच्या संघामध्ये काय भूमिका असणार आहे? उभरता खेळाडू आहे. त्याने प्रयत्न करावे जास्तीत जास्त खेळणे धावा कुटण्याचे. धन्यवाद. नक्कीच एक उभरता खेळाडू आहे आणि त्याचा खेळ हा सर्वात महत्त्वाचा असेल कॅप्टनसाठी. कारण त्याची खेळी आज जर चांगली झाली तर आमचा संघ जिंकू शकतोय असं त्याचा कॅप्टन सांगतो या ठिकाणी. आणि अनसोड ही मॅच आपल्याला जवळच नक्कीच पाहायला मिळेल. आणि
ही मॅच साठी आपण कुठेही जाऊ नका, कारण आपण पाहता विराट प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. या स्पर्धेमध्ये आपण युट्यूबला जोडला असाल तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जर आपण इकडे कुठे असाल तर ग्राउंड वरती या, आपल्यासाठी ड्रॉ ठेवलेला आहे आणि त्यासाठी 2 पारितोषिक आपल्यासाठी आहेत, 2 फ्रीज. पहिला चेंडू आपण बघतोय या ठिकाणी कार्पेटने खेळलाय, अर्थात दुसरा चेंडू होता. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन चलतोय कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी यश मापगावकर उपस्थित आहेत आणि त्यांच्या साथीने आपण जाऊया ग्राउंड वरती. थँक्यू सो मच सर. या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रेक्षकांना, त्याबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या सर्वांनी आर्थिक मनोबल, आर्थिक पाठबळ वाढवलं, सन्मान्य दिलीप शेठजी भोईर यांच्या माध्यमातून आलेली विराट प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. सामना मैदानावरती सुरू आहे. 21 चेंडूवरती 37 धावा हव्यात. गोलंदाज सज्ज आहे. या चेंडूवरती प्रहार जरूर केलाय. मिड विकेटच्या रिजनला चेंडू 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय का? चेंडूवरती 31 धावांची रिक्वायरमेंट आहे. मॅच मध्ये आपण पाहतो एका वेगळ्या दिशेला सामना. या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न अपील मैदानावरती केला. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाजी करणारा फलंदाज मनीष भोईर. क्रिकेट अलिबाग मध्ये फार मोठं नाव, ज्या नावानं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं, ज्या वेळेस संघ पूर्णतः प्रेझेंट नसतो त्यावेळेस कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका नेहमीच मनीष भोईरची आपण पाहिली. या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. 10 धावा धावफलकावरती बनल्यात. 19 चेंडूवरती 31 धावांचं रणशिंग फुंकलंय. मनीष भोईर स्ट्राइक वरती सज्ज. या चेंडूवरती केवळ फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. या मैदानाचं जर आपण अनालिसिस केलं तर पहिलं षटक मैदानावरती सुरू आहे. सुवर्ण संधी होती. या ठिकाणी रनआउट करण्याचा विचार जरूर केला होता. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकानंतर 10 धावा धावफलकावरती आल्यात. 10 धावांनंतर जर आपण विचार केला दर्णे गुरुजी तर कोणती विकेट मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलं. 40 धावा बनल्या होत्या. 41 धावांचं टार्गेट मैदानावरती अचीव करायचंय. 360 अंशाचं मैदान आहे, म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावांची लेलूट करता आली असती, मात्र धावा आल्या नाहीयेत. तितक्याशा जास्त धावा आल्या नाहीयेत. 10 धावा जरूर बनल्यात. 18 चेंडूवरती 31 धावा मैदानावरती अजूनही उभारायच्यात. म्हणजे प्रति षटकामध्ये जर आपण विचार केला तर 10.33 सरासरी राखावी लागेल. आमच्या समवेत आमचा ऑनलाईन स्कोरर मित्र क्षितिज कल्याणकर, त्यानंतर कॅमेरामन्स जे अत्यंत महत्त्वाचे रोल प्ले करतात ड्रीम्सक्रिकेट.inच्या माध्यमातून साई पाटील, त्यानंतर त्याच्या बरोबरीने असेल साहिल कोंडसकर ऑपरेटर. मुख्य कॅमेरावरती आपण पाहतो अतिश माळवीला. साइड कॅमेरावरती आपण पाहतोय लवेश घरतला. आणि कॅमेरामन म्हणून जे बाजूला वर्क करतायत दुसऱ्या कॅमेरावरती आहेत सौरभ भिसे. आणि या सर्वांचा मुख्य कौस्तुभ पाटील. या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय, कारण त्यांचं काम फार मोठं आहे. ड्रीम्सक्रिकेट.in जर आपण पाहिलं त्यावरून डीजे मास्टर सौरभ चेरकर आणि टीम काय खतरनाक डीजे वाजवतात. कालचा रात्र जर आपण पाहिलं तर त्यांनी देखील मनोरंजन खूप चांगल्या पद्धतीनं केलंय. या मॅच मध्ये 18 चेंडूवरती 31 धावांची रिक्वायरमेंट आहे. सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ॲज पर द मॅच सिच्युएशन सामन्याच्या हिशोबाने खेळावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 10.33 ची सरासरी राखावी लागेल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी विराट प्रीमियर लीग मिळालेलं सर्वात मोठा प्रतिसाद. मग महिला सुद्धा कुठेही कमी पडत नाहीये. पुढच्या वर्षाला शेठनी सांगितलं की महिलांची सुद्धा क्रिकेट टीम या ठिकाणी स्पर्धा खेळेल. त्यांची सुद्धा एक प्रेक्षणीय लढत मैदानावरती पाहायला मिळेल. ते म्हणताना शेठ येतो मुमकिन आहे. या बेलच्या चेंडूवरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये जरूर एक ठेवलाय. धाव घेण्याचा हा प्रयत्न मैदानावरती करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धाव मिळत नाहीये. 17 चेंडू येतील. 31 धावा धावफलकावरती अजूनही उभारायच्या आहेत. आणि आमच्या सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजेच गुणलेखक दर्णे गुरुजी या ठिकाणी आहेत. मॅन फ्रॉम थेरोंडा. त्यांचं देखील अतिशय चांगलं आणि उल्लेखनीय गुणलेखक मी म्हणेन, कारण कॉमेंटेटर्स खूप येलेत. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजनला तैनात आहे.
फील्ड करण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धावफलकावरती धाव मिळवली एक मनीष भोईर. त्याच्या बॅटमधून मिड विकेट रिजनला आपण ब्लास्ट पाहिलाय. आज तो खेळू शकतोय. मनीष भोईर गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स आज तो पूर्णतः पणाला लावतोय. प्रतिस्पर्ध्यासमोर मनीष भोईर आज आपण पाहिलं तर हार आणि जीत मध्ये सर्वात मोठा खंबा आहे जो आज उभा ठेपलाय. मनीष भोईरची विकेट मिळवली, ब्रेक थ्रू दिला तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यास संघ परतू शकतोय. या चेंडूवरती जरूर चांगला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आला होता, ब्लाइंडली फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय. धाव मिळेल एक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी घेतला गेलाय का आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येऊन सुद्धा त्याला विकेट वरती लावता आला नाही. मात्र त्याआधी काय झालं तर कॅच ड्रॉप झालाय. हा कॅच या ठिकाणी जरूर घेतला गेला असता. या सामन्यामध्ये जर आपण विचार केला दळणे गुरुजी तर या मॅच मध्ये या ठिकाणी हा झेल घेतला असता तर सामना बदलला असता. मनीष भोईरची विकेट म्हटल्यानंतर पूर्णतः 60% सामना कव्हर केला. हे देखील चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं. मात्र जर तर या गोष्टीने क्रिकेटमध्ये महत्व नाही. कॅच ड्रॉप केली. चांगला अटेम्प्ट होता मिड विकेट क्षेत्रावरून. त्या ठिकाणी असणारा क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता आकाश गुप्ता. अलॉंग दी कार्पेट खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. फील्ड करण्याचा प्रयत्न होईल त्या दिशेला आपण पाहतोय. शॉट मिड विकेटला हा चेंडू गेला. धावफलकावरती धाव आणखी एक. 14 चेंडूवरती 27 धावा हव्यात. गोलंदाजी करणारा गोलंदाज समीर थळेला आपण पाहतोय. ज्या क्षणी समीर थळे नाव क्रिकेटमध्ये मी पाहिलं सामना फसलेला असायचा. समीर थळे येतो मग तो फलंदाजी करतो. बऱ्याच प्रेक्षकांना ठाऊक आहे समीर थळे ॲज अ फलंदाज म्हणून किती घातक आहे. मात्र अशाच वेळी या मैदानावरती गोलंदाजी करताना सर्वांचं मन या ठिकाणी या सामन्याकडे वेधून घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. ती वृत्ती त्याच्याकडे, तो संघर्ष तो करतोय. त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल तो मैदानावरती दाखवतोय. आज त्याने दाखवलंय की गोलंदाजीमध्ये सुद्धा समीर थळे ज्या पद्धतीने आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ आलाय, 4 धावा त्याने दिल्यात. मनीष भोईर या ठिकाणी सायलेंट किलर आहे जो मैदानावरती नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती समीर थळेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. जिराट प्रीमियर लीग आलेल्या सर्व पाहुण्यांसह ग्रामस्थ त्याबरोबरीने बाजूच्या गावातील ज्या व्यक्ती आल्या त्या सर्वांचं स्वागत. यावेळी चेंडू रेस झाला होता. चेंडू पडल्यानंतर उसळला होता. राईज करतो चेंडू. या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. एक चांगला प्रयत्न केला होता समीर थळेच्या माध्यमातून. पाणी मैदानावरती घेऊन जायचंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. तोपर्यंत आपण वळतोय पुन्हा एकदा डीजे मास्टर चेरकर आणि टीम कडे. ओव्हर टू यू. आपण एक डान्सर पाहतोय. आपण बऱ्याचदा जर विचार केला तर चिअर गर्ल्स असतात, मात्र चिअर बॉय जो रात्रीपासून सर्वांना एंटरटेन करतोय. सर्वांचं लक्ष वेधलंय. किंबहुना आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये असलेली एनर्जी अफाट आहे. कालपासून न थांबता प्रत्येक षटकार चौकारानंतर या ठिकाणी सर्वांना जर आपण पाहिलं तर आपल्याकडे वेधून घेणारा डान्स देखील पाहिला. तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपण पाहतो रिक्वायर्ड रन रेट 13.50 आहे. 12 चेंडूवरती धावांची जर आपण गरज पाहिली तर मैदानावरती धावा आवश्यक आहेत. 27 धावा या ठिकाणी कराव्या लागतील, बनवाव्या लागतील. पूर्णतः जर आपण विचार केला तर हे जे ग्रीनरी पूर्णतः मैदानावरती आणली गेली त्यासाठी खूप खर्च केला गेला. किंबहुना 10 लाख खर्च या पूर्ण ग्रीनरीसाठी आला. फार मोठी मेहनत आहे, फार मोठी टीम वर्क करते. जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या मॅचेस पाहता त्या ठिकाणी पाठीमागचं जे आयोजन आहे, पडद्यामागचे कलाकार कधी दिसत नाहीत. मात्र मॅचेस यशस्वी होण्यासाठी तो महत्त्वाचा घटक आहे. मग आपण समोर पाहतो ते आमचे गुणलेखक समालोचक होतील भाऊ, झालेत भाऊ. मात्र दळणे गुरुंसारखा स्कोरर होणे नाही. कारण रायगड जिल्ह्यामध्ये पाठक सर आपण पाहिलं तर असंख्य समालोचक आलेत. मात्र कॉन्स्टंट जर आपण पाहिलं आज दिवसा ते गुणलेखन करण्यासाठी शास्त्रीय समाजाच्या मॅचेससाठी, माळी समाजाच्या मॅचसाठी गुणलेखन करण्यासाठी होते. रात्री इथे होते. मात्र आज सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी मॅच करण्यासाठी आलेत. काय ती ऊर्जा आहे, एक वेगळी एनर्जी आहे. 12 चेंडूवरती आवश्यकता आहे ती म्हणजे 27 धावांची. 27 बनवायचे. 13.50 टॅली करावा लागेल.
मनीष भोयर करू शकतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता. फुटवर्क मैदानावरती या ठिकाणी जरूर दाखवावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर उभा होता. त्यानंतर मात्र जर आपण विचार केला तर या ठिकाणी या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून सुद्धा मारता आला असतं. मात्र प्रामुख्याने समोर क्षेत्ररक्षक जर आपण विचार केला तर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक ठेवला. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक जर आपण विचार केला तर या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती तैनात एक डीप मिड विकेटला आपण पाहतोय. एक डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध पाठीमागे आपण जर विचार केला तर एक शॉट फाईन लेग आहे. यावेळेस पुन्हा एकदा चकवण्याचा प्रयत्न. चारी मुंड्या छीत केलाय. मनीष भोईरला एका जागेवरती उभं ठेवून खेळणं हे म्हणजे कठीण काम आहे आणि ते काम मैदानावरती करून दाखवण्याची किमही आज साकारली आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय 15 धावा. स्कोरबुक वरती आपण पाहिलं तर 15 धाव संख्या आली आहे. ज्या ठिकाणी धावांचं टार्गेट अचीव करायचं होतं, धावा बनवायच्या होत्या 41 धावा, पण आतापर्यंत 15 धावा आल्यात. अजूनही जर आपण विचार केला तर मॅच बदलू शकते. चेंज इज द नेसेसरी थिंग. तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. परिवर्तनच काळाची गरज आहे. या मैदानावरती करावे लागेल तुम्हाला ठोस सुरुवात. यावेळेच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला फील्ड करण्याचा प्रयत्न केला धावफलकावरती. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. आत्मघाती निर्णय घेतलाय. फलंदाजाला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डी. वळूयात मॅच कडे. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. या वेळच्या चेंडूवरती आपण पाहतो या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. येणाऱ्या 9 चेंडूवरती 25 धावांची रिक्वायरमेंट आहे. समीकरण बदलते. 8 चेंडूवरती 24 धावांची गरज आहे. आज जर आपण पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. पहिली मॅच आपण पाहतोय आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग. गेले कित्येक सीझन आपण मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग ही रायव्हलरी पाहिली होती. या ठिकाणी सुद्धा ती रायव्हलरी पाहायला मिळेल. सर्वात मोठे चाहता वर्ग आहे. यावेळेचा फटका अलॉंग दी कार्पेट. समोर क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या पुलाखालून चेंडू गेला. मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहतो धावा घेत नाहीत. धावा मैदानावरती येणं महत्वाचं आहे. मनीष भोईर जो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे कारण एक अंतिम षटक अजूनही येणार आहे. धावांमध्ये बदलाव करावा लागेल. 7 चेंडूवरती अजूनही जर आपण पाहिलं तर 24 धावांची रिक्वायरमेंट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जर आपण सिच्युएशन पाहिली फार मोठा सामना या मॅचचा जर आपण विचार केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ या मैदानावरती रंगलाय. ओळीयात पुन्हा एकदा या मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. या चेंडूवरती मात्र वळून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतो. चेंडू येतो डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर येतोय. कारण प्रत्येक धाव जेव्हा जेव्हा वाजते तेव्हा त्या प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी विचार करायला भाग पाडतोय. धावा बनल्यात आतापर्यंत 18 धावा स्कोरबुक वरती अर्जित केल्या गेल्यात. आणि अजून जर आपण या सामन्याचा विचार केला तर येणाऱ्या 6 चेंडूवरती 23 धावांची रिक्वायरमेंट. म्हणजे 4 बिग हिट मारावे लागतील, 4 बँग ऑन मारावे लागतील, 4 आउट ऑफ दी पार्क मारावे लागतील. 4 षटकार जर मैदानावरती आले तर मॅच बनू शकते. मनीष भोईरच्या डोक्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन सुरू आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन्स. तुम्हाला मैदानावरती उभं असताना समीकरणं ही लक्षात घ्यावी लागतात. गणेशर प्रत्येक येणारा जी धाव आहे सुद्धा महत्वाची आहे. जर आपण विचार केला गेल्या षटकामध्ये धावा फार कमी आल्या. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 ज्या गोलंदाजाने हाताळलं स्वप्नीलने त्याने 4 धावा देत त्याला कोणती विकेट मिळाली नाही. मात्र त्यामध्ये 3 डॉट चेंडू होते. एक षटकामध्ये 6 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी आता मात्र 23 धावांची रिक्वायरमेंट आहे. 23 बनवाव्या लागतील. या 23 धावफलकावरती आल्या तर आणि तरच विजय
रथावरती तुम्ही स्वार असाल. आज अंतिम दिवस आहे ZPL चा, जिराट प्रीमियर लीग पर्व दुसरा. कालच्या दिवसामध्ये ज्याने बॅटने कॉन्ट्रीब्यूट केलं होतं असा दीपक पाटीलला आपण पाहतोय मैदानावरती आलाय. उलट मॅचच्या दिशेला दीपकची गोलंदाजी सुरुवात करतोय तो. हा पहिला चेंडू, हाऊस दॅट. अगदी जर पहिला चेंडू पाहिला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलाय आणि या चेंडूवरती मात्र जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 5 चेंडूवरती 23 धावांची रिक्वायरमेंट आहे. 41 धावांचं लक्ष सामोरी ठेवायचं आहे. सर्वात महत्वपूर्ण लढती आज आपण या रात्रीमध्ये पाहणार आहोत. 5 चेंडूवरती अजूनही 23. दीपकच्या चेहऱ्यावरती जर आपण पाहिलं तर आत्मविश्वासाला मिळाली उभारणी पाहायला मिळते. वळत पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळचा फटका समोर क्षेत्ररक्षक आणि मैदानावरतून परतेल फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. सर्वात मोठी विकेट टेक अ ब्लो. जर आपण पाहिलं तर मनीष भोईर क्रिकेटमधील फार मोठं नाव आहे, मात्र नॉनस्ट्राईक एंड वरती त्याला बॅटिंग मिळत नाहीये. किंबहुना जर आपण विचार केला स्ट्राईक मैदानावरती आली असती तर या ठिकाणी स्ट्राईक वरती जर आला असता तर नक्कीच एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला असता, कारण हार मानणं हे त्याच्या रक्तामध्ये नाहीये. मात्र प्रतिस्पर्ध्याचा जर विचार केला दीपक पाटीलनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 2 चेंडू हाताळलेत मैदानावरती, त्यानं विकेट मिळवली. डॉट पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये फार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे. धावा कमी होत्या, 4 षटकांना 40 म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला 360 अंशाच्या मैदानावरती फार कमी धावसंख्या होती. 4 चेंडूवरती 23 पाहिजेत. तुम्ही या ठिकाणी वेळ लावता ऑफिशियल अंपायर, चला सूचित करा की आजचा अंतिम दिवस असल्या कारणानं तुम्हाला या ठिकाणी वेळ लावून चालणार नाहीये. ओल्यात मॅचच्या दिशेला दीपक पाटील मैदानावरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज आहे. या चेंडूवरती स्ट्रेट बॅक टू द बॉलर खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल लॉंग ऑफ रिजन वरून फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय. 3 चेंडूवरती 22 धावा, म्हणजे जर आपण विचार केला तर चमत्कार आहे तर नमस्कार आहे. चमत्कार दाखवावा लागेल. 9 चेंडू आला, बीमर आला, स्टेप आउट केलं तर मात्र सामन्यावर पलटू शकतोय, अन्यथा हा सामना फार लांब राहिलाय. आपण फॅक्ट विषयी बोलूयात. वास्तव काय सांगतंय? 3 चेंडूवरती 22 हव्यात. या ठिकाणचा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मैदानावरती जर आपण पाहिलं तर धाव या ठिकाणी घेण्याचा अटेम्प्ट केवळ केला गेला, धाव मिळणार आहे. दोन चेंडूवरती 31 धावांची गरज. 2 चेंडू 21 धावा हे समीकरण मैदानावरती आहे. खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच विषयी आपण बोलणार आहोत, कारण या पूर्ण सामन्यामध्ये सफलता मिळाली असती मात्र नाही, कॅच ड्रॉप केला. एका चेंडूवरती 21 धावांची रिक्वायरमेंट आपण पाहतोय. या मॅच मध्ये जर आपण विचार केला ऍज पर द मॅच सिच्युएशन आतापर्यंत एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती रंगलाय. एका चेंडूवरती रिक्वायरमेंट 21 धावांची. यानंतरचा सामना आम्ही अनाउन्स करतोय. यानंतर प्रेक्षणीय लढत आहे. ती प्रेक्षणीय लढत संपल्यानंतर ओम 11 कणकेश्वर जिराट विरुद्ध जनमान भोईराळी, त्यानंतर राज कन्स्ट्रक्शन जिराट विरुद्ध श्री कलेक्शन जिरेश्वर जिराटपाडा, त्यानंतर श्री कृपा कन्स्ट्रक्शन जिराटपाडा विरुद्ध चिराग एंटरप्राइजेस जिराट, अशा या संघांमध्ये लढत मैदानावरती पाहायला मिळेल. तर सर्वांनी स्टे ट्यून राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा जिराट प्रीमियर लीग पर्व दुसरा.
खेळत असताना त्याच्या पाठमधून आपण षटकार पाहिले आणि त्या धावा या ठिकाणी निर्णायक सावध ठरल्या आणि पूर्णतः या मॅचचं जर आपण कॅल्क्युलेशन्स पाहिलं तर पूर्ण मॅच मध्ये रितेश राऊतची खेळी बहरली आणि तो ठरतोय इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच आणि त्याला देतोय आपण या ठिकाणी एक सायकल जी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आहे. आपण असंख्य स्पर्धा पाहिल्या असाल ज्या असंख्य स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल दिली जाते, मात्र या ठिकाणी आपण पाहतो सन्माननीय दिलीप शेठजी भोईर, टीम कमिटी मेंबर्स ऑफ जिराट प्रीमियर लीग, या मॅच साठी सुद्धा टायमिंग असेल तर रितेश